स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या विधानसभेतील भाषणावर आधारित भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांचे मनोगत। खऱ्या अर्थाने एखाद्या संविधानाचं यश नापायचं असेल तर त्या संविधानातल्या तरतुदी, त्या संविधानामधले विचार तळागाळापर्यंत पोचले आहेत की नाही यातून त्या संविधानाचं यश आपल्याला मापता येईल। आणि आदरणीय फडणवीस साहेब, तुम्ही केलेल्या भाषणाचं पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर हे संविधानातले विचार आणि संविधानामधल्या तरतुदी निश्चितपणे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फेही मी तुमचे मनापासून आभार मानतो। मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तकरूपी पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान। मला निश्चितपणे असं वाटतं की हे भाषण वाचल्यानंतर सामान्य माणूस देखील भारताचं संविधान समजू शकेल, संविधानाची मूल्य समजू शकेल, संविधानाचं महत्त्व समजू शकेल आणि आपलं संविधान हेच सुप्रीम आहे, तेच सर्वोच्च आहे हे देखील त्या ठिकाणी त्याच्या मनावर बिंबवता येईल अशा पद्धतीने याची रचना आपण या ठिकाणी केलेली आहे। संविधान से संबंधित इतनी सरल और जानकारी पूर्ण पुस्तक का मिलना हम सब के लिए सौभाग्य की बात है। इसके लिए मैं फडणवीस साहब को बहुत बहुत बधाई और अभिनंदन करता हूँ। और इस पुस्तक का अन्य भारतीय भाषाओं में भी जितना इसका प्रचार हो वो सब लोगों को जानने का मौका मिलेगा। और एक भारी भरकम चीज जो सरल बन करके आई है, वास्तव में ये बहुत ग्रहणीय है। आणि ही पुस्तिका निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा किंवा कोणताही अर्थसंकल्प अतिशय साध्या आणि सरळ भाषेमध्ये समजावा यासाठीचं पहिलं पुस्तक देवेंद्रजी फडणवीस यांनी काढलं आणि ते सर्व लोकांना उपयोगी पडलं। त्याही पेक्षा आपल्या या भारत देशाचं 75 वर्षानंतरचं संविधानावरतीचं पुस्तक हे मोठं संविधान नसून अतिशय थोड्या आणि मोजक्या शब्दामध्ये सर्वांना कळेल असे पुस्तिकेचं प्रकाशन झालेलं आहे। ते निश्चितच सर्व ग्रंथालयात, सर्व शाळेत, महाविद्यालयात, त्याचबरोबर राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना आणि विशेषतः सर्वच आपल्या लॉयर असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील त्यांना उपयोगी पडेल। त्या अनुषंगानं महाराष्ट्र विधानमंडळ ही पुस्तक सर्वांना देण्याची देखील व्यवस्था करेल। अशा प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।